नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये काही पत्रकं वाटली गेली, सोशल मीडियावरून ती वितरित केली गेली, सोशल मीडियावरून ती प्रसारित केली गेली आणि त्यामध्ये असा मजकूर होता की नाशिकच्या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये विशिष्ट काही जाती जमातीच्या लोकांना प्रवेश नाही आहे, त्यांनी तिथे हिम्मत करू नये, नाहीतर त्यांना धडा शिकवण्यात येईल। पुन्हा आम्ही सगळा जे कलम आहेत ते सगळे कलम लावत आहोत। याचा तो वरचा जो पॉइंट आहे आणि हे खालचं जे नाव लिहिलं आहे याच्यात फरक आहे। म्हणजे आम्हाला प्रथमदर्शी मी डॉक्टरांना दाखवलं आहे, याच्यात प्रिंटिंग मध्ये फरक आहे। आता त्यालाही आम्ही सखोल चौकशी करतोय आणि त्याचाही काय कोण आहे, काय त्याचं नाव टाकण्याचं काय कारण आहे, हे सगळं आम्ही सगळं तपास करतोय। अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचा संयम जो बाळगायला हवा तो समाजातून कमी झालेला आहे। सर, आपण त्यांच्या जो कोणी आहे त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली, एफ आय आर दाखल केलेली आहे साहेब, जी मोठमोठे कलम लावायचे ते कलम लावत आहेत। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या राज की बातमध्ये आपलं स्वागत। मी राज असरोणकर। मागच्या भागाला आपण भरपूर प्रतिसाद दिलात। वक्फ या बोर्डावरचा तो भाग होता। वक्फबद्दलचे अनेक समज, गैरसमज आणि त्यामागची वस्तुस्थिती आपण त्या भागामध्ये मांडली होती। आपण प्रतिक्रियामध्ये त्याला चांगला प्रतिसाद दिलात। आपल्या प्रतिक्रिया ह्या सकारात्मक होत्या। अनेक मंडळी ज्यांनी वक्फ या बोर्डाबद्दलचे समज, गैरसमज करून घेतलेले होते, चुकीच्या धारणा करून घेतलेल्या होत्या, त्या आमच्या दूर झाल्या अशी प्रतिक्रिया आपण मांडलीत। या सगळ्याबद्दल आपले ह्या प्रतिसादाबद्दल आपले आभार। काय होतं की नेमकं सोशल मीडियामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या समोर येतात त्या तशा असतीलच याची काही शाश्वती नसते आणि त्यामुळे सध्याचा काळ असा आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्याला पडताळून पाहावी लागते। असाच आता ताजा जो प्रसंग आहे तो नाशिकमध्ये घडलेला आहे। नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये काही पत्रकं वाटली गेली, सोशल मीडियावरून ती वितरित केली गेली, सोशल मीडियावरून ती प्रसारित केली गेली आणि त्यामध्ये असा मजकूर होता की नाशिकच्या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये विशिष्ट काही जाती जमातीच्या लोकांना प्रवेश नाही आहे, त्यांनी तिथे हिम्मत करू नये, नाहीतर त्यांना धडा शिकवण्यात येईल। इथे कुठल्याही प्रकारचे ह्या परिसरामध्ये निळे, पिवळे असे कुठल्याही प्रकारचे झेंडे लावू नयेत, अशा प्रकारचा मजकूर आणि त्यामध्ये धमकावणीचा सुद्धा मजकूर त्याच्यामध्ये होता। आता असं पत्रक प्रसारित झाल्यानंतर स्वाभाविकच एक त्याची संतापाची जी प्रतिक्रिया आहे ती समाजामध्ये उमटते आणि तशी ती उमटलीसुद्धा। परंतु मुद्दा इथे असा आहे की काही गोष्टी ह्या प्रथमदर्शनीत आपल्याला फेक दिसतात। हे पत्रक जे आहे ते त्याच्यातलाच एक भाग आहे। हे पत्रक तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यावरती ज्या पद्धतीने ते लेटर हेड बनवण्यात आलेलं होतं, त्याच्यावरती आंबेडकरांचा फोटो, त्या आंबेडकरांच्या फोटोवरती फुल्ली मारलेली आणि बाकीचा सगळा मजकूर आणि खाली पुन्हा जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा, संबंधित व्यक्तीचा फोटो, तर हे सगळं पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी आपल्याला कळतं की हे पत्रक जे आहे ते फेक आहे। सध्याच्या काळामध्ये जातीवाद हा नाही असं नाही आहे, जातीवाद आहे समाजामध्ये, परंतु सध्या संविधानिक व्यवस्थेमध्ये हा जातीवाद छुप्या पद्धतीने केला जातो। लोक घाबरून आहेत कायद्यानंसुद्धा। शेवटी काही प्रकरणामध्ये लोक उघडसुद्धा जातीवाद करतात, त्यांना कायद्याची शिक्षासुद्धा होते। परंतु ह्या पद्धतीने आजच्या काळामध्ये मंदिर परिसरामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, ह्या भागामध्ये असे झेंडे लावू नका, तुम्हाला धडा शिकवण्यात येईल, ह्या पद्धतीचा मजकूर उघडपणे छापून आपल्या नावाने ते प्रसारित कोणी करेल अशी शक्यता कमी आहे। नाही असं नाही, परंतु कमी आहे। आणि हे पत्रक जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला दिसतं, प्रथमदर्शनी दिसतं की हे पत्रक फेक आहे। परंतु त्याची जी प्रतिक्रिया आहे, जी उमटणार होती ती उमटली। संतापाची प्रतिक्रिया लोकांनी दिली, त्याच्यावरती सोशल मीडियामध्ये मोठी चर्चा सुरू झाली, एकमेकाला धडा शिकवण्याच्या गोष्टी झाल्या। ज्यांचे असे विषय जेव्हा जेव्हा येतात तर ह्या विषयांवरच ज्यांची सामाजिक आणि राजकीय दुकानं चालतात असे लोक त्याच्यामध्ये फ्रंटला आले, पुढे आले। लगेच मग एकमेकाला आव्हान आणि प्रतिआव्हानं सुरू झाली। खरं म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की असे प्रकार, गैरप्रकार
हे जे लोक करत असतात त्यांचा हेतू मुळातच तुम्ही अशा प्रकारची प्रतिक्रिया द्यावी ही असते. समाजामध्ये एक संताप निर्माण व्हावा, प्रक्षोभ निर्माण व्हावा, तेढ निर्माण व्हावी, दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण व्हावं असे हेतू ह्या कृत्यांमागे असतात. आणि ज्या वेळेला अशी प्रतिक्रिया आपण आपल्याकडून पटकन दिली जाते तेव्हा हे सगळं करणाऱ्यांमागचा त्यांचा जो हेतू असतो तो हेतू आपणच साध्य करून देतो. ही खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे. मागच्या काही काळांमध्ये आपण लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना हा प्रकार अलीकडे कमी झालेला आहे. हा का कमी झालेला आहे तर पूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना झाली, कुठे काही काळं फासलं, चपलांचा हार घातला की लोक त्याची फार संतापजनक प्रतिक्रिया द्यायचे, शहरं बंद व्हायची, मोर्चे निघायचे, लोक बाहेर पडायचे जमावाने, दगडफेकसुद्धा व्हायची, दंगलीचं स्वरूप यायचं ह्या सगळ्या गोष्टींना. परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा घटनेवरती आंबेडकरी समाज फार संयमाने प्रतिक्रिया देतो. तो आधी पडताळून बघतो की हे सगळं खरं आहे का, आणि त्याच्या लक्षात आलेलं आहे की मुळातच अशा प्रकारची विटंबना ही आपण प्रतिक्रिया देण्यासाठीच केली जाते. आणि अशी प्रतिक्रिया देणं म्हणजे तो जो ट्रॅप आहे, तो सापळा जो असतो अशा विटंबनेमागचा, त्याला आपण त्याची शिकार होण्यासारखं आहे. हे जे पत्रक आहे नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातल्या बाबतीमधलं निघालेलं, हे पत्रकसुद्धा अशाच प्रकारचं पत्रक आहे. ज्या वेळेला त्याचा पोलीस तपास जेव्हा झाला, या पोलीस तपासामध्ये असं लक्षात आलं की हे पत्रक दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीने ते तयार केलेलं होतं आणि ज्या व्यक्तीचं नाव त्या पत्रकावरती टाकलेलं आहे तर त्या व्यक्तीचं आणि ह्या जो पत्रक काढणारा जो व्यक्ती आहे, तयार करणारा व्यक्ती आहे, ह्या दोघांचं वैमनस्य होतं. आणि त्याच्यातून त्या दुश्मनीमधून ह्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी ह्या दुसऱ्या खऱ्या आरोपीने हे पत्रक काढलं आणि तयार केलं आणि ते प्रसारित केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे. नाशिक पोलिसांनी ह्याच्यावरती एक परिपत्रक काढून प्रसिद्धीपत्रक जारी करून याच्यावरती खुलासा केलेला आहे ह्या प्रकरणामध्ये. आणि जो खरा आरोपी आहे त्याला पोलिसांनी अटकसुद्धा केलेली आहे. या सगळ्याच्या आपण जर त्याचा वृत्तांत पाहिला किंवा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जर आपण वक्तव्य पाहिलं तर त्या वक्तव्यामध्ये त्यांनी जी माहिती दिली आहे आणि पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करण्यात आलेला आहे की जो आरोपी आहे, ज्याला पकडण्यात आलेला आहे, तो आरोपी अनुसूचित जातींमधलाच आरोपी आहे. आता इथे आपण ही सगळी गंमत लक्षात घेतली पाहिजे की पत्रक जारी झाल्याबरोबर जी आपण प्रतिक्रिया देतो, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला धडा शिकू, त्याला चौकात मारू, आम्हाला तुम्ही आव्हानं देऊ नका, आम्ही ह्याची अवलाद आहे, आम्ही त्याची अवलाद आहे, असे बरेच लोक, अतिउत्साही लोक समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये असतात. आणि हीच मंडळी खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालण्याचं काम करत असतात, मग ती ह्या बाजूची असोत की त्या बाजूची असोत. आणि ज्या अशा प्रकारचे दंगली पेटवण्याचं, असंतोष माजवण्याचं जे लोक काम करतात त्यांच्या डोळ्यासमोर हीच मंडळी असतात, ही अतिउत्साही जी मंडळी आहेत. आणि मगाशी जसा मी उल्लेख केला की ज्यांची सामाजिक आणि राजकीय दुकानच अशा प्रकारच्या विषयांवरच चालतात, जे वाटच बघत असतात की असं कुठे कोणी काय प्रक्षोभक वक्तव्य करतं का आणि आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया देतो का, ह्या मंडळींचं सोडा. परंतु राजकीय पक्षांचे लोकसुद्धा लगेच याच्यावरती आपली पोळी भाजण्यासाठी सरसावतात आणि आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करतात. खरं म्हणजे राजकीय पक्षांचे लोक असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, त्यांचं काम काय आहे? त्यांचं काम आहे प्रतीक्षा करणं, वेट अँड वॉच करणं. या प्रकरणामध्ये नेमकी पोलीस काय भूमिका निभावत आहेत ते पाहणं, जमलंच तर आपण त्या प्रकरणाचा एक समांतर तपास करणं. काही पुरावे दुवे जर तुमच्या जर हाती लागले तर ते पोलिसांकडे आपण सोपवणं आणि त्याच्यामधून पुन्हा पोलीस याच्यामध्ये काही कारवाई करतायत का ह्याची प्रतीक्षा करणं. ज्या वेळेला प्रकरण हे अत्यंत स्वयंस्पष्ट असतं, तुम्ही पोलिसांपर्यंत ते घेऊन जाता आणि पोलीस किंवा शासकीय यंत्रणा त्याच्यावरती कुठलंही पाऊल उचलत नाही, त्यावेळेला मग आपली प्रतिक्रिया, जेव्हा संतापजनक प्रतिक्रिया येते, ती समजून घेण्यासारखी असते, स्वाभाविक असते. आणि अशा वेळेला प्रक्षोभक प्रतिक्रिया जर उमटली तर त्याला सरकार जबाबदार असतं, कारण सरकारने जी पावलं वेळीच उचलायला पाहिजेत ती उचललेली नसतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचा संयम जो बाळगायला हवा तो समाजातून
कमी झालेलं आहे आणि त्यामुळे जी वातावरण पेटवणारी जी मंडळी आहेत ती पोलिसांच्या आधी या सगळ्यामध्ये फुटेज घेण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियामध्ये अलीकडच्या काळामध्ये गॉगल आणि असे गमचे घालून इशारे द्यायचे आपल्या घरामध्ये बसून आणि आपल्याच समाजाला लोकांना संकटामध्ये आणायचं असे काही नेते मंडळी, स्वयंघोषित नेते मंडळी ही तयार झालेली आहेत. अनेकदा काय होतं की तुमच्या समाजाचा नेमका चेहरा कोण आहे त्याच्यावरती त्या समाजाची सगळी प्रगती अधोगती ही अवलंबून असते. काळाराम मंदिराचा जर संदर्भ द्यायचा झाला तर 1930च्या काळामध्ये काळाराम मंदिरासाठी तिथल्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सत्याग्रह केलेला होता आणि त्यावेळेला तो सत्याग्रह सुरू असतानाच जेव्हा रामनवमीचा दिवस आला आणि त्यावेळेला ठरलं असं प्रवेशाच्या वेळेला की जो रथ येणार आहे आणि मंदिरापर्यंत तर तो रथ जो आहे तो मागास समाजातले लोकसुद्धा त्या रथाला हाकतील आणि तो मंदिरापर्यंत घेऊन जातील. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तशी वेळ आली त्यावेळेला जी सवर्ण समाजाची जी मंडळी होती, सवर्ण स्वतःला समजणारी जी मंडळी होती, तर त्यांनी तो रथ जोरात पळवला आणि मग त्यावेळेला तिथे हाणामारी झाली आणि जी मागास समाजातले जे लोक होते त्यांच्यावरती हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा जखमी झालेले होते. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये किंवा अगदी काळाराम मंदिराचाच सत्याग्रह नाही तर महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेलासुद्धा सत्याग्रहींवरती दगडफेक झालेली होती, हल्ले झाले होते गावांवरती. परंतु त्याचं प्रत्युत्तर त्याच मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं नव्हतं. कारण त्यांचा जो मार्ग होता आंदोलनाचा तो अहिंसेचा मार्ग होता. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळेलासुद्धा हल्ला झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्याचं प्रत्युत्तर त्या हिंसेच्या मार्गाने दिलं नाही. लोक जखमी झाले, त्यांनी मार खाल्ला. त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता दगावल्याचं सुद्धा वृत्त आहे. परंतु असं घडल्यानंतरसुद्धा त्याचा त्या मार्गाने प्रतिवाद करण्यात आला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आंदोलनं असायची त्याच्या पाठीमागे एक दूरगामी विचार असायचा, दूरदृष्टी असायची त्यांची. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे सगळं समाज परिवर्तनाचं जे काम आहे ते फक्त समाज परिवर्तनाचं नव्हतं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते विचार परिवर्तनाचं सुद्धा काम होतं. जोपर्यंत लोकांचे विचार बदलत नाही तोपर्यंत ही जी त्यांची जडणघडण झालेली आहे, जातीयतेचं आणि विषमतेचं जे भूत त्यांच्या मानगटीवरती जे बसलेलं आहे तर ते निघणार नाही जोपर्यंत वैचारिक परिवर्तन होत नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनांमध्ये, त्यांच्या सगळ्या ह्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये वेगवेगळ्या सगळ्या समाजाचे लोक त्यांच्या सोबत होते आणि त्यांना घेऊन ते काम करत होते. आणि कुठल्याही प्रकारची आततायी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये कधीच घेतलेली नाही. त्यांच्या कुठल्याही भाषणांमध्ये आपल्याला चिथावणीखोर भाषा दिसत नाही, बदला घेण्याची भाषा दिसत नाही. उलट ते परिवर्तनाचा प्रयत्न करू बघतात. हे त्यांचं आंबेडकरांच्या आंदोलनाचं, त्यांच्या सगळ्या संघर्षाचं, लढाईचं एक मोठं बलस्थान आहे. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशीच, मूळ विचारांशीच किंवा चळवळीशी किंवा त्या परिवर्तनाच्या विचाराशी किंवा त्या दूरगामी त्यांचा जो दृष्टिकोन होता तर त्याच्याशीच ज्यांचं काही देणं घेणं नाही आहे अशी मंडळी याच्यावरती ही वातावरण जे आहे ते बिघडवण्याचं काम करत असतात आणि मग त्याच्यावरती ही सगळी मंडळी खेळत असतात. आता इथे एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की जो आरोपी आहे त्याचं नाव असं सांगितलं जातं अमोल सोनावणे, अनुसूचित जातीतलाच आहे असं सांगितलं जातं. मुद्दा इथे असा आहे की जर एखादे कृत्य हे प्रक्षोभक, समाजाला चिथावणी देणारं असेल, समाजातलं वातावरण बिघडवणारं असेल तर तो आरोपी कुठल्या जाती धर्माचा आहे, कुठल्या समाजाचा आहे हे आपण बघणार आहोत का? आपली आधी जी मागणी होती की आरोपीला अगदी कडक शासन झालं पाहिजे, कठोर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, तुमचा आरोपी हा अनुसूचित जातीतला निघाल्यानंतर ती मागणी तशीच कायम असणार आहे का? या गोष्टीसुद्धा पुढची जी सगळी वाटचाल आहे त्या वाटचालीसाठी फार महत्त्वपूर्ण ठरतात. विषय इथेच थांबत नाही. जर याच्या पाठीमागे एक मोठं जर षडयंत्र असेल, तुमचं टेस्टिंग जर केलं जात असेल की तुमची नेमकी प्रतिक्रिया काय उमटते, तुम्ही पूर्वी इतकेच अतिउत्साही आहात का, हे सगळं जर तपासलं जात असेल तर त्याच्या पाठीमागे फक्त
ज्याचं नाव वापरलं गेलं आहे पत्रकावरती तर तोच फक्त त्याच्यामध्ये सहभागी असेल असं नाही आहे, तर जो आरोपी आहे त्या आरोपीच्या पाठीमागे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे असू शकतात. तुम्ही कशा प्रकारची प्रतिक्रिया देता हे तुमचं जर तपासलं जात असेल आणि आजच्या या घटनेमध्ये जर अनुसूचित जातीचा आरोपी जर उघडकीला येत असेल, त्याचं नाव जर बाहेर येत असेल आणि मग आंदोलनकर्ते किंवा प्रतिक्रिया देणारे जर तोंडावर पडत असतील, तर पुढच्या वेळेला कदाचित एखादी संघटना अशा प्रकारचं पत्रक जे आहे ते खरोखरच जारी करू शकते आणि जो बहिष्काराचा जो मार्ग आहे किंवा बहिष्काराचं जे हत्यार मागास समाजावरती उपसलं जातं आहे ते प्रत्यक्षामध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं आणि त्यावेळेला ही हाकाटी पिटवली जाऊ शकते की बघा मागच्या वेळेला जो आरोपी आहे तो अनुसूचित जातीतलाच निघालेला होता, त्यामुळे या वेळेला त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही आहे. काही घडू शकतं. सध्याचं जे वातावरण आहे ते फार सतर्क राहण्याचं सध्या वातावरण आहे. आपल्या भोवतालची एकूणच जी सामाजिक आणि राजकीय जी परिस्थिती आहे ती सतर्क राहण्याची परिस्थिती आहे. ज्यांच्याकडे खरं म्हणजे आपण सत्ताधारी म्हणून, सरकार म्हणून ज्यांच्याकडे आपण डोळे लावून बघतो, ज्यांच्याकडून कारवाईची निपक्षपाती कारवाईची अपेक्षा असते, ते सरकारसुद्धा अशा प्रकारच्या षडयंत्रामध्ये सामील असू शकतं. अशी परिस्थिती आजच्या सध्या आपल्या ह्या देशामध्ये असल्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती समोर येणारी सकारात्मक असो की नकारात्मक असो, ती प्रत्येक गोष्ट फार विवेकाने आणि शांतपणे, संयमाने तपासून बघण्याची आपल्याला गरज आहे. उतावीळपणा जो आहे, अतिउत्साहीपणा जो आहे तो तुम्हालाच नाही तर एकूणच समाजाला आणि फक्त कुठल्या जातीविशेष समाजांना नव्हे तर एकूणच जाती धर्मांच्या पलीकडचा जो भारतीय समाज आहे त्याला अडचणीमध्ये आणणारी सुद्धा कृती ठरू शकते. आणि ज्यांना षडयंत्र रचायचं असतं, ज्यांना हे वातावरण बिघडवायचं असतं, त्यांचा डावसुद्धा साधला जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींना आपण त्याचं शिकार व्हायचं का? आपण ह्या सगळ्या जे डाव रचणारे लोक आहेत त्यांच्या षडयंत्राला आपण हातभार लावायचा का? याच्यावरती फार काळजीपूर्वक विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.